झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे स्टेशन परिसरात काही महिन्यांपूर्वीच बांधलेल्या तिकीट घराचा स्लॅब कोसळलाय। त्यात एक महिला कर्मचारी जखमी झाल्यानं खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या घटनेवर रेल्वे प्रशासन मात्र काहीच बोलायला तयार नाही। 7:40च्या सुमारास ही घटना घडली। ती थोडक्यात मी बचावले, पण माझ्या डोक्यावर ते सिमेंट येथे पडल्यामुळे मी भयभीत झाले आणि मग डॉक्टरकडे मला न्यावं लागलं। पण माझ्या सुरक्षेची जबाबदारी घेणार कोण? आम्ही जेव्हा कामावर आलो त्याच्यानंतर 7:45च्या दरम्यान ही जी सिलिंग आज इथे वरती दिसते ती पडलेली आहे आणि थोडक्यासाठी इजा होता होता वाचलेला आहे। पण ह्या अशाच परिस्थितीत आम्ही काम करायचं का? जरी इथे DRMने भेट दिलेली असेल तरी भेट देतात, पण जी कारवाई व्हायला पाहिजे ती होत नाहीत। आणि कॉन्ट्रॅक्टरला आम्ही बोललो तर कॉन्ट्रॅक्टरला अजून त्याची काय मोबदला दिला नाही। म्हणजे एकंदरीत हा असा रेल्वेचा अंधाधुंदी कारभार चाललेला आहे आणि त्याचा हाकणाक्या रेल्वे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।